तारखेत घालतील याचा नियम नसायचा, परंतु काठ्याची लेखणी दोन्ही अजून त्यांनी त्यांना ठेवलेली आहे. आमचे कुलगुरू साहेब निवृत्त झाले असले पहा तुम्ही, हा रामाचा उत्सव सगळीकडे चालू आहे, पण आपल्याकरता वनवास सगळा बाजूला करून एक रामदास आपल्या भेटीला आलेला आहे. आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या समोर या व्यासपीठावर माझ्यासमोर तुम्ही अनेक मी या कार्यक्रमाच्या नमस्ते. मी सुनील मांडवे, मी पुण्यावरून आलेलो आहे. संस्कृती प्रकाशन आमचं ग्रंथदालन आहे. आणि मी सुनील मांडवे, मी संस्कृती प्रकाशन ग्रंथदालन घेऊन पुण्यावरून इथं आलेलो आहे. गेले 4 दिवस इथं आहे आणि बाकीही भरपूर स्टॉल आलेले आहेत आणि 4 दिवसात भरपूर विक्री झालेली आहे. भरपूर प्रतिसाद आहे सातारकरांचा आणि इथं येऊन आम्हाला दरवर्षी छान वाटतं. गेले 20 वर्ष झालं आम्ही येतो इथे आणि आमचे स्टॉल मांडतो. आम्हाला काही वाट पाहावी लागत नाही वाचकांची. आपल्या सातारा भागात भरपूर वाचक आहेत आणि त्याचा प्रतिसाद खूप चांगला असतो. ग्रंथालयांचा असतो, कार्यक्रम छान असतात इथे. तर आत्ता या ठिकाणी तुम्ही स्टॉल लावलेला आहे. या स्टॉलला कोणत्या प्रकारची आणि कशा प्रकारची पुस्तकं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात? इथे सर्वच प्रकारची पुस्तकं आहेत, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत. आणि म्हणजे सगळेच विषय इथं हाताळले जातात आणि विषय इथे सगळ्याच प्रकारच्या विषयांची पुस्तकं इथं मिळून जातात. आणि भरपूर प्रमाणात पुस्तकं आहेत आणि भरपूर प्रमाणात त्याची विक्री होते. आणि इथं आपल्याकडे सर्व प्रकारचे वाचक आहेत. साताऱ्यामध्ये सर्व स्तरातले वाचक, अगदी लहान मुलं आणि वयोवृद्धांपर्यंत सगळे वाचक आहेत. ते लहान मुलं काय मागतील, कारण वाचक आपण शक्यतो मोठ्यांना समजतो, पण लहान मुलं इथं जास्त प्रमाणात वाचक आहेत आणि चांगल्या प्रकारे पुस्तकं वाचतात. चला, आत्ता आपल्याला कोणत्या प्रकारची पुस्तकं या ठिकाणी आहेत हे आपल्याला प्रत्यक्षातच पाहायला मिळणार आहेत. आणि ही कुठली पुस्तकं आहेत किंवा काय आहेत, लहान मुलांचे असतील किंवा राजकीय असतील किंवा अजून कुठल्या प्रकारचे आहेत, आपण पाहूया यांच्या तोंडून आणि दाखवतील देखील. तर थोडक्यात माहिती आम्हाला हे तुम्ही दाखवलं पाहिजे असं. इथे एकूण ग्रंथ महोत्सवात तुम्हाला ऐतिहासिक ते अगदी अलीकडल्या काळातील राजकीय नेत्यापर्यंत पुस्तकं तुम्हाला पाहायला मिळतीलच. आणि याच्यातले लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी अगदी शिवारातील, रानामाळातील, अगदी कारखान्यापर्यंतच्या व्यक्तींचे तुम्हाला पुस्तकं पाहायला मिळतील. जास्तीत जास्त करून इथे शिवाजी महाराजांची पुस्तकं आहेत की ज्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्या अंगात स्फूर्ती येते आणि आपल्याला असं वाटतं की आपण महाराष्ट्रात मराठी म्हणून जन्माला आलो आणि आपल्याला महाराजांसारख्यांचा वारसा सांगता येतो आहे की महाराजांनी आपल्यासाठी काय केलं किंवा आपण काय केलं पाहिजे. तसेच तुम्हाला ऐतिहासिक अगदी हंबीरराव मोहित्यांचं असेल किंवा महाराजांचे सरदार असतील, या सर्वांचीच आपल्या इथे ऐतिहासिक पुस्तके किंवा त्यांची चरित्र, नेत्यांची आत्मचरित्र, व्यावसायिकांची आत्मचरित्र, मोटिवेशनल, तुम्हाला अगदी इथून पुढे भविष्यात कसं वागावं कसं वागू नये याची माहिती देणारी सर्व पुस्तके, तुमचं कर्तृत्व मोठं करणारी पुस्तकं पाहायला मिळतील. लहान मुलांना माझं मत असं आहे की लहान मुलांना जरूर तुम्ही वाचायला शिकवलं पाहिजे, कारण हे वाचलं का चरित्र किंवा इतिहास वाचला तरच आपला इतिहास कळतो किंवा आपलं पुढची वाटचाल कळते.
त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो सर्व प्रकारची पुस्तकं आपल्या इथे बघायला मिळतील. अगदी खास करून आर बाबा पाटलांसारख्यांचं चरित्र जे संस्कृती प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे ते अगदी सुंदर आहे आणि ते लहान मुलांनी भरपूर प्रमाणात घेतलं, त्याचं वाचन झालं. अगदी याच्या स्टेजवरून मुलांनी वाचन केलं आणि असंच सातारा ग्रंथ महोत्सव असाच पुढे मोठा वाढत राहावा आणि आम्हाला सारखं सारखं यायला मिळावं अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद. अतिशय थोडक्यात आणि चांगली आणि सविस्तर माहिती दिली आणि प्रत्यक्ष अशा प्रकारे पुस्तकं हाती घेऊन माहिती सांगणारे एकमेव या ठिकाणी आज हे व्यावसायिक आपण पाहिलं. अतिशय धन्यवाद आणि सुंदर अशी माहिती दिली. आपल्या घरातली पोरं काय म्हणतात, त्यांचं भवितव्य काय, त्यांचं भविष्य काय, त्याच्यासाठी आता पुढे वेळ नाही. फक्त ह्यांची पोरं काय म्हणतात हे दिवसभर आपण ऐकत राहायचं. अशा परिस्थितीत दोन कानाची सुपीक असेल, विचार करण्याची क्षमता असेल, निर्णय घेण्याची. आता BA BComला SCCच्या पलीकडे काही किंमत राहणार नाही. घेतात आणि सगळे क्लासेसला जातात आणि ते तेव्हा त्या सातारा भारतातलं नाव इंडियातलं नाही. मुंबई, पुणे, कलकत्ता, दिल्ली, मद्रास, मला माहिती याच परिसरात याच जागेवर यांच्याच सहकार्याने ग्रंथोत्सवाने काही वर्षापूर्वी तर जागतिक मराठी अकादमीचा शोध मराठी उद्देश असा होता की जगातली कर्तृत्ववान लोक आमच्या विद्यार्थ्यापुढे असे लोक आले पाहिजे वेगवेगळ्या देशात. आणि असे कितीतरी लोक आहेत. आता आमच्या इथे राजमाले म्हणून आहेत, ते जिल्हा परिषदच्या शाळेत शिकले, 3 एकर कोरडवाहू जमीन. आज तिकडे विजय जोशी ते इथल्या भारत सरकारला गेली 5 वर्ष सांगतात काय करायचं, ते इथल्या अधिकारी काय ऐकत नाही. खड्डे पडले नाही तर मग काय काम काय आम्हाला, तुम्ही आमच्या नोकऱ्या घालवले काय, खड्डे पडले पाहिजे, ते बुजवले पाहिजे, दरवर्षी काम अवतरण झाले पाहिजे. धर्म आणि जात हे आपलं महत्वाचं नाही. धर्म जन्माला आला कशासाठी, जात कधी जन्माला आली त्याचा आपण गंभीर. धर्म म्हणाला तुम्ही पूजा दिली, प्रार्थना दिली. धर्म म्हणाला काही लोक काही धर्मात प्रार्थना करतात, काही धर्मात मूर्तीची. आता तुम्ही या ठिकाणी आलाय, ग्रंथ किंवा काय नाही अगदी इतका म्हणजे आनंद होतोय की इतके ग्रंथही सोबते आहेत आपले. आणि आजच्या खरोखर सर्व समाजाला देखील चांगली जर दृष्टी पाहिजे असेल काय, चांगले विचार जर पाहिजे असतील काय, तर त्यासाठी खरोखर म्हणजे ग्रंथ हे मोठे सोबते आहेत, आपले सोबते आहेत आणि त्याचा सर्वांनी अंगीकार करायला पाहिजे. आणि त्याशिवाय आपली जी दृष्टी आहे त्या दृष्टिकोनामधून देखील फरक होत नाही. खरोखर देशप्रेम आणि आपले जे महान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून आत्तापर्यंत जे महापुरुष होऊन गेलेले आहेत त्यांची खऱ्या अर्थाने ओळख वगैरे आपल्याला होते आणि समाजाप्रती कसं आपलं प्रेम आपण व्यक्त करायला पाहिजे, राष्ट्रोन्नती कशी होते याचं जर ज्वलंत उदाहरण जर असेल तर हे आपली सोबते आहेत, ही पुस्तकं आहेत. आणि यासाठी सर्वांनी वाचनाची जास्त आवड जोपासली पाहिजे. हे आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर खरोखर अधिकात अधिक जास्त प्रमाणामध्ये वाचनापेक्षा विद्यार्थी म्हणा किंवा इतर अनुषंगिक जे असतील घटक वगैरे त्यांचा कल वगैरे जो आहे म्हणजे ते तुमचं जे एक सोशल मीडिया वगैरे आहे ते आम्ही वाईट कधीच म्हणत नाही, परंतु त्याकडे जास्त कल आहे. आणि खरोखर आपण आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीपासून आपण दूर होत चाललो आहे आणि ज्या गोष्टी स्वीकारायला पाहिजेत त्या न स्वीकारता आपण अन्य गोष्टीकडेच आपला कल वाढलेला आहे आणि तो कमी करून संस्कृतीकडे आपण जास्त प्रमाणामध्ये खरोखर वाटचाल करायला पाहिजे. तरच आपलं भवितव्य खरोखर उज्ज्वलच होईल, याच्यामध्ये काही मला स्वतःला तरी शंका वाटत नाही.
धन्यवाद. आता तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर कोणती पुस्तकं योग्य वाटते किंवा काय? मी जवळजवळ आता 1-4-5 पुस्तकं घेतलेली आहेत. काय महात्मा फुले यांचं समग्र जे आहे ते चरित्र धनंजय कीरांचं घेतलेले आहेत. त्याखेरीज अन्य देखील पुस्तक घेतले आहेत. आपले जे नागपूर युनिव्हर्सिटीचे पूर्णपणे आता कसं हे सांगतो तुम्हाला. आता आहे का तुमच्याकडे? आहेत. आता इतके महान पुजारी खरोखर राष्ट्रभक्त होऊन गेलेत. युगप्रवर्तक, मानवतेचे पुजारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आता खरोखर म्हणजे किती महान संत होऊन गेलेत. परंतु बरेच आपल्या म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे इतर ठिकाणी माहीत निश्चित असणार वगैरे, पण आपल्या जवळ जसं आपली कृष्णामाई वाते साताऱ्याजवळ आणि महाबळेश्वर हे जसं अगदी आंतरराष्ट्रीय ख्यातीचं या ठिकाणी असताना देखील आपल्याला माहीत नसतं, तसं आपलं हे संत तुकडोजी जसं आपले तुकोबाराय, संतश्रेष्ठ तुकोबाराय ह्या मातीतलं एक मोठं ती देणगी आहे, पण ते आपल्याला माहीत नाही. तसंच जसे हे आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याचा त्यानंतर बुद्धचरित्र हे धर्मानंद कोसमीचं हे देखील अतिशय म्हणजे मौलिक पुस्तक आहे आणि संशोधात्मक त्यांनी खरोखर त्या ठिकाणी त्यांनी लिखाण केलेलं आहे. हे देखील म्हणजे उपयुक्त आणि आपल्यामध्ये जर बदल कसा घडवायचा असेल तर त्यासाठी देखील आपण त्याचं वाचन हे करायलाच पाहिजे. काय त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक आणि शैक्षणिक कार्य हे रा कुलकर्णी हे देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याचा देखील पहिली शाळा काढलेली म्हणजे व्यक्ती की हे जर चरित्र आपण खरोखर पहिलं म्हणजे खरे क्रांतिकारक जर असतील आणि त्यांना साथ देणाऱ्या क्रांतिमाई आपल्या सावित्रीबाई फुले की जे आपल्या नायगाव म्हणजे खंडाळा तालुक्यामध्ये नायगाव म्हणून गाव आहे त्या ठिकाणी ते म्हणजे किती पवित्र भूमी आहे. ह्या पवित्र भूमीमध्ये खरोखर त्यांना साथ देणारा आयुष्यभर साथ देणारे जे आहे सावित्रीबाई काय त्यांना साथ. आजकाल जी महिला आपल्याला शिकलेली दिसती, उच्च पदावरती दिसते, पहिलं फक्त चूल आणि मूल एवढीच महिला करत होती. आज जी महिला वैमानिक आहे, रेल्वेमध्ये जाते, एखाद्या तहसील कार्यालयामध्ये कलेक्टर झालेली आहे, LIC ऑफिसमध्ये आहे किंवा बस एस टीवरती कंडक्टर आहे, आता ड्रायव्हर देखील मुली झालेत काय. आणि अध्यक्ष इस्रोचे जे होते बंगलोरला जे आपले इस्रो जे आहे भारतीय आता जे आपले यान गेले त्याच्यामध्ये ज्या आहेत महिला काय त्यांनी देखील ते खरोखर भूषवलेलं आहे. म्हणजे खरोखर हे आपल्यासाठी किती कौतुकास्पद अभिमान वाटण्यासारख्या ह्या गोष्टी वगैरे आहेत काय. आणि अशा चांगल्या गोष्टी आणि याचं सर्व श्रेय फक्त एकाच व्यक्तीला जाते, ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. कारण ह्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं नसतं किंवा सावित्रीबाईंना मुलींना सोबत घेऊन जर शिक्षण केलं नसतं तर आता महिला अजून त्यांनाच घेतलेलं असतं. त्यांच्या ऋणामध्ये खरोखर आपण इतके आहोत म्हणजे भारतात आता ज्या महिला कार्यरत आहेत किंवा काय आहेत ही कोणत्या व्यक्तीमुळे कार्यरत आहेत तुम्हाला काय वाटते? महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी जर समाज प्रबोधनाचं समाजाचं सुधारणेचं कोरतं हातात घेतलं नसतं आज महाराष्ट्रीयन स्त्री आणि भारतातील स्त्री चूल आणि मूल याच्यामधून बाहेर पडली नसती आणि तिची जी वैचारिक घुसमट ही घरातच झाली असती. स्त्री ही सुद्धा विद्वान आहे, तिच्याजवळ सुद्धा काही बुद्ध्यांक आहे. म्हणजे कुटुंबातील एकत्र कुटुंबातील नवरा बायकोमध्ये चांगला निर्णय घेण्याची कॅपॅसिटी असते, ती कुठं दाबली गेली असती तर ती सुबुद्ध झाली, ज्ञानी झाली आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाची वाटचाल झाली. आणि याचं सर्व श्रेय महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी
सावित्रीबाई फुले यांना जातं. खरं म्हणजे तसा जर विचार केला तर तत्कालीन काळामध्ये अतिशय वाईट शेण फेकणं, त्यानंतर त्यांच्या म्हणजे जाताना वर्गात जी मुली असतील त्यांना हाकलून लावणं, त्यांच्यावर हे विभत्स असे आरोप करणं, अशा प्रकारच्या ज्या कृती आहेत, अशा प्रकारच्या कृती ह्या हे महात्मा फुलेंच्या काळामध्ये स्त्री शिक्षणाचा ज्या वेळेला प्रसार करतात, ज्या वेळेला सुरुवातीला माणूस एखादी चांगली कृती करतो त्यावेळेला सामाजिक रोषाचा बळी ही ती व्यक्ती जाते. आज जरी महाराष्ट्रानं सावित्रीबाई फुले आणि महात्मा गांधी यांना डोक्यावर घेतलं असलं तरी त्यांच्या कार्यकर्तृत्व हे अत्यंत संघर्षातून गेलेलं आहे आणि म्हणून त्यांचा म्हणजे कार्यामुळं आज आपण म्हटण्यापेक्षा स्त्री किंवा पुरुष आज आपण या ठिकाणी आहे, सुबुद्ध झालो. नाहीतर ग्रामीण भागामध्ये 4 गायी घेऊन आणि 2 म्हशी घेऊन 4 शेळ्या घेऊन हे रानात कुठेतरी उद्योग करत बसलो असतो. हे खरं आहे. त्याच्यामागे कर्मवीर अण्णांचंही श्रेय आहे, नाही असं नाही. आजपर्यंत जी घरातून महिला बाहेर पडली आणि आज जी खुर्चीत बसली महिला, ही सर्व श्रेय ह्याच व्यक्तीला आपण देतोय. आणि सर्वात आदर्श माता किंवा आदर्श महिला म्हणून ह्या महिलेकडं पाहिलं जातं. या विषयावरती आत्तापर्यंत तुम्ही छान वक्तव्य केलं. मनापासून तुमचं विकासनाळे यूट्यूब चॅनलकडून हार्दिक स्वागत आणि अभिनंदन देखील. या देखील बाबांनी अतिशय सुंदर अशी माहिती सांगितली आणि त्यांचं देखील अतिशय सुंदर मनापासून आभार मानतो. धन्यवाद. एक किंमत दिली त्यांना जे प्रश्न असतील बिकट ज्याचा गुंता नाही सुटत, जे प्रश्न असतील बिकट ज्याचा गुंता नाही सुटत, ते ठेवावे भिजत तुझं विषय तेच चालले.